नमस्कार मैत्रिणींनो, अक्षय आर्ट क्रिएशनमध्ये मी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. पाडव्याला जो व्हिडिओ डाउनलोड करायला टाकला होता चॅनलवर तो आज झालेला आहे. डाउनलोड व्हायला वेळ लागतो आहे, त्यामुळे जरासा प्रॉब्लेम होतो आहे. आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका प्रकारचं लटकन बघणार आहोत. त्याचं आपण तोरणही करू शकतो किंवा चौकटीच्या दोन्ही बाजूला लावण्यासाठी, म्हणजे ते पूर्ण पॅटर्न तयार झाल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की त्याचा यूज कसा करायचा आहे. ते जरासं वेगळं आणि जरासं छान असा प्रकार. ओके, मी 3 कलर घेतलेले आहेत, चॉकलेटी, हिरवा आणि पिवळा. पिवळ्याच्या ऐवजी तुम्ही लाल घेतला तरी चालेल, म्हणजे नेहमी व्हिडिओमध्ये सांगते त्याप्रमाणे तुम्हाला आवडेल तो कलर. ओके, हा आंबा कलर आहे. उन्हामुळे जर असा वेगळा दिसतोय, पण हा आंबा कलर आहे. सुरुवात करूया विणायला. आपली नेहमीची सुई. ओके, एकच मिनटं. 3 mm. ओके, ह्याच्यावर दिसतं ना, दिसलं. ओके, सुरुवातीला आपण साखळ्या घेणार आहोत. चॉकलेटी धाग्याच्या ऐवजी तुम्ही कोणताही धागा वापरला तरी चालेल, म्हणजे जो तुम्ही यूज करत नाही. शिल्लक राहिलेले धागे बरेच असतात, त्याप्रमाणे तो धागा वापरला तरी चालतो, कारण की हा कलर दिसून येत नाही या पॅटर्नमध्ये. ओके, तुम्हाला ज्या साईजमध्ये ते लटकन तयार करायचं आहे त्या साईजप्रमाणे तुम्ही साखळ्या घेऊ शकता. या लटकनचं तुम्ही तोरणही करू शकता. ओके, आपण 1 2 3 4 5 6 अशा आपण 100 साखळ्या घेऊया. ओके, अंदाजेच करायचं, 100 साखळ्या घेऊया. त्याची साईज किती होती त्याप्रमाणे आपण त्याची साईज लहान मोठी करू शकतो. समप्रमाणात साखळ्या घ्यायच्या, जेणेकरून विणताना प्रॉब्लेम होत नाही. साखळी शिल्लक राहत नाही विषम संख्येमध्ये असल्यावर. जराशी गल्लत होते मग विणताना, त्यामुळे कायम विणताना समसंख्येमध्ये विणायचं. ओके, आपण अशा पद्धतीने 100 साखळ्या विणून घेऊया. ओके, 100 साखळ्या विणून झालेल्या आहेत. आता धागा कट करायचा. आता सुरुवातीपासून हिरवा धागा घ्यायचा. हिरवा धागा जॉईन करून घ्यायचा. पहिली जी साखळी आहे तिथे हा धागा जॉईन करून घ्यायचा. ओके, 1 2 3 आणि तिथेच पुन्हा अशा पद्धतीने काम विणायचं. हे 3 राऊंड आले, हे 3 राऊंड बाहेर काढायचे. आता पुढच्या साखळीत सेम त्याच पद्धतीने 2 खांब विणायचे. 1 2, पुन्हा पुढच्या साखळीत 2 खांब. अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण 100 साखळ्यांमध्ये असे 2-2 खांब विणत जायचं आहे. ओके, हे आपण अशा पद्धतीने विणून घेऊया. पूर्ण 100 साखळ्यांमध्ये 2-2 खांब असे विणत जायचे आहेत. ओके, हे अशा पद्धतीने पूर्ण झालं. आता फक्त काय करायचं आहे, इथे शेवट झाला, इथे धागा कट करून धागा कट केला मी. ओके, आणि प्रत्येक वेळी सुरुवात करताना जिथून आपण सुरुवात केलेली आहे तिथूनच सुरुवात करायची. हिरवा धागा आता शेवट इथे झाला म्हणून तो पलटी मारून घेतलेला नाही आहे, तो कट केला आणि पुन्हा पहिल्या ठिकाणी आणलेला आहे. आता 3 साखळ्या, 2 3. ओके, आणि त्याच साखळीत पुन्हा 1 खांब विणायचे. आता पुन्हा पुढच्या साखळीत 2 खांब.
परत पुढच्या साखळीत 2 खांब. प्रत्येक साखळीत आपल्याला 2-2 खांब विणायचे आहेत. मुख्य खांब घालायचे नाहीत, खांब विणायचे आहेत. ओके, पुन्हा पुढच्या 2 मुख्य खांब. ओके, अशा पद्धतीने प्रत्येक साखळीत आपल्याला 2-2 मुख्य खांब घालून हा पूर्ण लाईन विणून घ्यायची. ही लाईन इथे कंप्लीट झाली. धागा कट करून घेतला. आता पिवळा धागा जॉईन करायचा सुरुवातीपासून इथे. ओके, तुम्हाला हवा तो धागा तुम्ही यूज करू शकता. पहिल्या ज्या 3 साखळी आहेत त्या पहिल्या साखळीत 3 नंबर साखळीत आपण हा मुका खांब घालायचा. 1 2 3, पुन्हा तिथेच 3 आणि पुन्हा 1 4. तिथेच आपल्याला दुसरा खांब घालायचा आहे. ह्या 3 राऊंड साखळी सुईमध्ये आले. या 3ही राऊंडमधनं आपल्याला हा धागा काढायचा आहे. ठीक आहे, आता पुन्हा 2 खांब सोडायचे. तिसऱ्या खांबावर आपल्याला पुन्हा एकच मिनिट 2 साखळ्या सोडून तिसऱ्या खांबावर मुका खांब घ्यायचा. 3 साखळ्या 1 2 3 आणि पुन्हा चौथी साखळी तिथेच खांब. 2 साखळ्या सोडायच्या. 3 नंबर साखळीत मुका खांब. 1 2 3, 3 साखळ्या म्हणजे 1 खांब, 2 खांबांच्या मधला 1. अशा पद्धतीने हा राऊंड आपल्याला पूर्ण करायचा आहे. आणि प्रत्येक वेळी 2-2 खांबांचा गॅप आपल्याला मध्ये ठेवायचा आहे.